नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण बघू शकता प्रणम ॲग्रो कंपनीची आयर्न मिक्सची बॅग ही आपण अजय चव्हाण या शेतकऱ्यांना आतापर्यंत चौथी बॅग वापरली. त्यांना अद्रक आणि आंबे या पिकामध्ये त्यांना वापरलेले, त्यांना आतापर्यंत कसे रिपोर्ट जाणवले आपण त्यांच्याकडून ऐकू. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव काय? माझं नाव अजय चव्हाण. अजय चव्हाण. आतापर्यंत किती किट वापरले यात? आतापर्यंत 3 आली, ही आता ही चौथी निवड आली. कसे रिपोर्ट जाणवले तुम्हाला प्लॉट मध्ये? मी हे अद्रकला वापरलेलं आतापर्यंत आणि अद्रक मी जवळपास 1 फुटावर लावलेलं आहे. म्हणजे सहसा शेतकरी 4 इंच किंवा 6 इंचावर वापरतात, अद्रक लावतात. मी 1 फुटावर 1 ते 1.25 फुटावरती अद्रक लावले आहे. आणि आज माझ्या अद्रकची अशी सिच्युएशन आहे की अद्रक मध्ये पूर्ण फुटवा आहेत. हाताचे पंजे हे 2-2 आपल्या हाताचे पंजे जातील एवढे मोठे अशा पंजापर्यंत अद्रकचे पंजे गेलेले आहेत आणि अद्रक खूप छान पोहोचलेले आहेत. तर याच्यामध्ये मी काही युरिया वापरत नाही. कंपनीचं तसं म्हणणं आहे की युरिया वापरा, पण मी शक्यतो सेंद्रिय शेतीकडे वळतो, त्यामुळे मी युरियाचा वापर करत नाही. आणि याच्यातले जे घटक आहेत जसे की फुलविक ऍसिड असतील, अमिनो ऍसिड्स असतील, हे आणि याच्यातले जे बाकीचे कॉपर वगैरे जे असतील, मायक्रोन्युट्रिएंट्स असतील, या गोष्टी आपले जे प्लांट आहेत किंवा आपली जी शेती आहे त्याच्यामध्ये त्या पोषक ठरतात. म्हणून याचा मी वापर करतो. कंपनीने दिलेल्या प्रमाणापेक्षाही मी जास्त वापरतो, कमी वापरतो, पण तरी मला खूप छान रिझल्ट आहे याचा. मग तुम्ही किती दिवसाला ऍप्लिकेशन करता याच्यावर? 15 दिवसाला ऍप्लिकेशन करतो. 5 दिवसाला 5 लिटर सोडतात. करेक्ट. आणि ज्या टायमाला तुम्ही 200 लिटरची बॅग नेणार घरी, त्या टायमाला 200 लिटर त्या 200 लिटर टाकीमध्ये मिक्स करणार. बरोबर. त्याच्यातून 15 दिवस तुम्ही भिजत ठेवणार याला. बरोबर. 2 टायमाला सकाळ संध्याकाळ 2 टायमा डवळीत राहणार. बरोबर. आणि त्याच्यानंतर ज्या टाइम आपली चांगली स्लरी मुरली, म्हणजे कसं भिजून एकदम व्यवस्थित झाली, त्यानंतर तुम्ही त्याच्यातून 15 लिटर काढणार त्या 200 लिटरतून, मग समोरच्या टाकीमध्ये टाकणार 200 लिटरच्या. नक्कीच. आणि तसं तुम्ही ड्रिपनं सोडून देणार. हो. आता मी याच्यात काय करतो की हे अवेल न्यूट्रीमिक्स देताना यामध्ये मी गाईचं गोमूत्र टाकतो. गाईचं गोमूत्र. आणि गाईच्या गोमूत्रामध्ये ऑलरेडी सगळ्या गोष्टी असतात. मला युरिया 9% भेटतो त्यामध्ये, गाईच्या गोमूत्रामध्ये. मग मी हा अशा पद्धतीने युज करतो की पहिल्या दिवशी याला भिजत ठेवतो. गाईचं गोमूत्र 9-10 लिटर, 200 लिटरची टाकी, त्याच्यात पाणी, आणि हे जवळपास 7 ते 8 लिटर असतं, जास्त नसतं. आणि अशा पद्धतीने स्लरी तयार मी 15 दिवसाला वापरत असतो. आणि रिपोर्ट कशी जाणार तुम्हाला प्लॉटमध्ये? खूप छान आहेत. मी माझे काही फोटोज आहेत ते याच्यावरती अद्रकचे टाकतो, जे तुम्हाला याच्यामध्ये दिसतीलच. नक्की एकदम बेस्ट रिपोर्ट भेटला आतापर्यंत तुम्हाला. खूप छान. ओके. नमस्कार दादा. धन्यवाद.